पंधरा फेब्रुवारीला टी20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच कोलंबोमध्ये सामना खेळवला जाणार. आयसीसी सोबतच्या बैठकीनंतर पाक वठणीवर. जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपचा सटंका. नगरपालिका आणि महानगरपालिकेची घोडदौड कायम. शहरी पक्ष असल्याचं मिथक भाजपनं मोडून काढलं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडनं वाढदिवसाचं गिफ्ट. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 160 जागांसह शिवसेनेची चमकदार कामगिरी. रत्नागिरीत शिवसेनेचं वर्चस्व. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा डंका. पुण्याचा गड राखला. कार्यकर्ते आणि नेते दादांच्या आठवणीत भाऊ. बारामतीमध्ये विजयी उमेदवारांकडून सुनेत्रा पवारांची भेट. जिल्हा परिषदेतल्या विजयानंतर ठिकठिकाणी जल्लोषाला उधाण. दंड थोपटत, कुलाल उधळत झालेल्या हटके सेलिब्रेशनची राज्यभरामध्ये चर्चा. पुण्याच्या महापौरपदाची माळ मंजुषा नागपुरेंच्या गळ्यात, तर परशुराम वाडेकर उपमहापौरपदी. निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपला यश. कसबा गणपतीचं दर्शन घेत पुण्याचे नवे कारभारी विराजमान. ज्येष्ठ नेते शरद पवार श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल. पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू. पवारांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.